रोजच्या रोज मोठमोठे रेकॉर्ड होत आहेत। कालचा दिवस हा हॉटमिलसाठी पूर्ण 40 म्हणजे आपण साधारणतः आपले 1970-71 ला आपला प्लांट चालू झालं तेव्हापासूनचं ऑल टाइम रेकॉर्ड 108 एंगल रोल झाले। ही खूप मानाची गोष्ट आहे। मी हॉटमिलच्या सर्व सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। आजचं हे वातावरण आनंदी वातावरण, क्रिकेट बोललं की क्रिकेटचा उद्देश त्याच्यासाठी आहे की सगळे टीम मिळून आपण टीम वर्क कसं असतं क्रिकेटमध्ये बघतो आपण की फलंदाज असो गोलंदाज असो किंवा क्षेत्ररक्षक असतो तिघांचंही काम उत्तम होतं तेव्हा तो संघ विजयी होतो। त्याचं काल उदाहरण बघत आपण रिमेट रिसायकलिंगचे संघ तिन्ही याच्यामध्ये चांगला खेळ केला आणि आज ते अंतिम फेरीमध्ये आले। क्रिकेट हा एक उद्देश असतो पण तुमच्या या क्रिकेटमुळे वातावरण निर्मिती प्लॅन मध्ये चांगली होते। पंचांना दोघांना बोलो आपल्या दरम्यान मी आपले पंचाची भूमिका पार पाडणारे भरत सुरभे, अजय पाटील, मनोज कडू यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठासमोर यायचं आहे। आज होणाऱ्या सामन्याचं मला वाटतं नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर हे दोन्ही संघाचे कर्णधार आहेत। राकेश पाटील यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला। दोन्ही बाजूला लाईनमन म्हणून जा कोणत्या बाबा व्हॉलंटियरने आणि त्यांनी फलंदाजी घेतलेली आहे आणि शिटवेल हे संघ हा मैदानात जात आहे। अतिशय चुरशीचा असा सामना आहे, शेवटचा फायनलचा सामना आहे। बेल्स आणि रिमेडिएशनची मध्ये होणार आहे। दोन्ही संघामध्ये असे बुलंद असे फलंदाज गोलंदाज आहेत। सचिन फडके पुढील चेंडू अलगद तटावलेला चेंडू बॉलरच्या डोक्यावरून मारलेला आहे, परंतु अलगद मारल्यामुळे
एकच धाव मिळालेली आहे. या एक धावांच्या धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली आहे 16वर. दुसरं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं अखेरचं षटक आणि पुढील चेंडू सचिन यांचा अमित यांना. अमित आणि उंचावून मारलेला हा फटकार बघूया. आणि षटकार उत्तुंग असा षटकार आलेला आहे. पुढील चेंडू आणि हा बीट झालेला आहे. अमित चांगला चेंडू. चंदू सुर्वे यांचा धाव संख्या थांबलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 113 आणि शेवटचं षटक वैयक्तिक दुसरं षटक टाकत आहेत चंदू सुर्वे. आणि पुढील चेंडू अमित यांना. अमित आणि थोडंसं फुलतो चेंडू होता परंतु आणि तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण आणि एक धाव दिलेली. दुसरी धाव ही रनआउट झालेली आहे. पुढचा चेंडू टाकण्यात तयार पिंटू पाटील टू मिश्रा आणि हा एक धाव. डिक्लेअरच्या धावाची संख्या स्कोर बदल स्कोर झाला आहे तो. आणि आता अमित सचिन फडके यांचा पुढील चेंडू अमित यांना. आणि हा लेग साईडला उंचावून मारलेला चेंडू आणि पुन्हा षटकार. त्याची म्हणावी लागेल पिंटू पाटील यांची. बघूया पुढचा चेंडू आणि आता बघूया कॅच होऊ शकतो नाही पण एक धावेच्या साहाय्याने स्कोर पोचला आहे तो 113.